नमस्कार मित्रांनो, तुमचे MPSC गायडन्समध्ये स्वागत आहे. तर अखेर म्हाडाची जाहिरात आलेली आहे. तर पहा सविस्तर जाहिरात. तर महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा म्हाडाच्या www.mahada.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 17/9/2019 ते 14/10/2020 पर्यंत उपलब्ध राहील. तर मित्रांनो, याची PDF आपण टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर अर्ज भरण्याचा कालावधी आहे 17/9/2019 ते 17/9/2019 सकाळी 11 म्हणजे उद्यापासून ते 14/10/2021 रात्री 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी 17/9 ते 15/10 रात्री 12पर्यंत. तर ऑफलाईन परीक्षा आहे मित्रांनो, हे ऑनलाईन नाही आहे. तर नोव्हेंबर 2021मध्ये कधीही येऊ शकते. याचं टाईम टेबल नोव्हेंबर 2021 असंच दिलेलं आहे. तर याचे पदं पाहूयात आपण, आणि याची सॅलरी, पे स्केल काय आहे, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत हे पण पाहूया. तर कार्यकारी अभियंता स्थापत्य याची वेतन श्रेणी आहे 67,700 ते 2,67,000 पासून आहे. त्यात तुम्हाला DA येणार, अजून ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस येणार. मग हे जाणार तुम्हाला 80,000पर्यंत याचं पेमेंट, कार्यकारी अभियंता. तर यात एकूण पदसंख्या 13 आहेत. यात EWSला 1 आहे, इतर मागासवर्गीयाला 1 आहे, SCला 1, विमुक्त जातीला 1 आहे. तर उप अभियंता स्थापत्य याचं पे स्केल 56,100 आहे. याची पेमेंट तुम्हाला जाईल एकदम 71,000पर्यंत जाईल. ह्याच्या एकूण 13 जागा आहेत. या EWSला 1 आहे अराखीव. तर मिळकत व्यवस्थापक अधिकारी याच्या पण 2 जागा आहेत एकूण. तर सहाय्यक अभियंता स्थापत्य याच्या एकूण 30 जागा आहेत. या कोणत्या कॅटेगरीला आहेत तुम्ही पाहून घ्या. तर सहाय्यक विधी सल्लागार श्रेणी स्तर याच्या पण एकूण 13 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता याच्या आहेत 119 जागा आहेत. याच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज अशा दिलेल्या आहेत. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ याच्या पण 6 आहेत. तर स्थापत्य अभियांत्रिकी वेतन श्रेणी याच्या पण 44 आहेत. तर वरिष्ठ लिपिक याचं पे स्केल 29,200 आहे मित्रांनो. याच्या 29 जागा आहेत. आणि कनिष्ठ लिपिक हे म्हणजे कनिष्ठ लिपिक याचं पे स्केल 19,900 आहे, आणि याच्या 78 जागा आहेत. यामध्ये OBCला 44 येतात, EWSला 21 येतात, आणि ओपनला 24 येतात. इथे दिलेल्या आहेत 5 जागा, मी दाखवतो तुम्हाला. या इथे आहेत 44 आहेत. हे OBCच्या 44, हे 78च्या अराखीव म्हणजे ओपनसाठी. त्यापैकी 24 मुलांना येतात, आणि या इथं मग महिलांना, अपंगांना काही, आणि खेळाडूंना काही, असे जागांचं वर्गीकरण दिलेलं असतं. तर लघुटंकलेखक याचं पे स्केल 25,500 आहे. तर याच्या 7 जागा आहेत. भूमापक वेतन श्रेणी आहे 19,900, याची 11 जागा आहेत. तर अनुरेखक याचं 21,700 पे स्केल आहे. याच्या पण 7 जागा आहेत. तर आता याला कोणकोणती पदवी लागणार आणि अनुभव आहे का नाही ते पाहूया याबद्दल. तर यांनी
यांनी म्हणले की वरील EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक होय. तर दिव्यांगासाठी आरक्षित पदे आहेत. शासन निर्णय क्रमांक दिव्यांग 2018 दिनांक 29/5 नुसार गट क संवर्गातील एकूण रिक्त पदापैकी 20 पदे दिव्यांगाकरिता आरक्षित राहतील. सदर पदापैकी अंध, अल्पदृष्टी 5 पदे, कर्णबधिरता असे पद आहेत मित्रांनो. तर आता याची शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा पाहूया. तर कार्यकारी अभियंता ही जी पोस्ट आहे त्याला महाराष्ट्र शासनातील मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. सिव्हिलची पदवी असावी मित्रांनो. याचं वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 40 वर्ष पाहिजे. तर उपअभियंताचं आणि त्याची पुढील वरील अर्हता धारण केल्यानंतर शासकीय निमशासकीय मंडळे हे पहिलेच असतं मित्रांनो. 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव असावा. म्हणजे याला अनुभव लागणार आहे. तुमचा अनुभव असल्याशिवाय काय तुम्हाला देता येणार नाही एक्झाम. तर उपअभियंता महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी धारण केलेली असावी. याची वयोमर्यादा 18 ते 38 आहे. वरील अर्हता धारण केल्यानंतर शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी फर्म कार्यालयातील 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा क्षेत्रीय कामाचा अनुभव असावा. म्हणजे याला पण अनुभवच लागणार आहे. तर मिळकत व्यवस्थापक याला महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील पदवी, याला फक्त पदवी आहे मित्रांनो. आणि व्यवसाय व्यवस्थापन मधील वाणिज्य व वित्त मधील मार्केटिंग अँड फायनान्स पदविका धारण केलेली असावी. हे कॉमर्ससाठी आहे ही पोस्ट मित्रांनो. वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, सरकारी उपक्रमे अथवा नोंदणीकृत सुप्रस्थापित कंपनी फर्म कार्यालयात वाणिज्य व वित्त क्षेत्राचा प्रशासकीय कामाचा 5 वर्षाचा अनुभव, याला पण अनुभव आहे. याचं वय कमीत कमी 19 ते जास्तीत जास्त 38 पाहिजे. तर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 याला महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदवी धारण केलेली असावी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता धारण केलेली असावी. याचं कमीत कमी 38 आणि जास्तीत जास्त कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वय. तर मित्रांनो, सहाय्यक विधी सल्लागार महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील कायद्याची पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. आणि कायद्याची पदव्युत्तर म्हणजे तुम्ही लॉ केलेलं पाहिजे सहाय्यक विधी सल्लागार. आणि वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर उच्च न्यायालयात अथवा राज्यातील कनिष्ठ न्यायालयातील वकिलीचा, विशेषतः भूधार, मालमत्तेचे हस्तांतरण, घरबांधणी, मालकी हक्काचे फ्लॅट्स, सरकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर प्राधिकरणाशी संबंधित असलेला कामांचा 5 वर्षापेक्षा कमी नसेल इतका अनुभव. म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्तच अनुभव पाहिजे. याचा वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 38. तर मित्रांनो, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ज्याने वास्तुविशारद या विषयातील पदवी, पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. याचं वय 19 ते 38 पर्यंत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य याने महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील स्थापत्य शाखेतील पदविका धारण केलेली असावी. इथं पदविका म्हणले मित्रांनो. किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली कोणतीही अर्हता धारण केलेली असावी. याचं वय पण 18 ते 38. तर सहाय्यक पद म्हणजे असिस्टंट वर्ग क चा आहे हे पण. तर महाराष्ट्र शासन मान्य विद्यापीठातील पदवी आणि 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव प्रशासकीय कामाचा. याचं वय पण 19 ते 38. तर स्थापत्य अभियांत्रिकी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले स्थापत्य अभियांत्रिकीमधील प्रमाणपत्र किंवा त्यांच्याशी समतुल्य अर्हता धारण केलेली असावी. याचं वय पण 18 ते 38. आता वरिष्ठ लिपिक महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी आणि प्रशासकीय कामाचा 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असावा. याचं वय आहे 19 ते 38. आता कनिष्ठ लिपिक मला तर वाटतंय
आपल्या MPSCच्या मुलांना हेच पद देता येणार आहे ज्याच्याकडे टायपिंग असेल, कारण वरचे 10 पद काही कामाचे नाहीत, त्यांना अनुभव लागणार आहे. तर आपलं हेच पद आवडतीचं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ह्यालाच कॉम्पिटिशन राहणार आहे आणि ज्याच्याकडे टायपिंगचं आहे त्यांनाच एक्झाम देता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी टायपिंग केलं आहे त्यांनी विशेष करून या पदाकडे लक्ष द्या. याला महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी धारण केलेली असावी. तर मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाची किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. मित्रांनो, यांनी मराठी 30 किंवा इंग्लिश 40 असं म्हणलेलं आहे. दोन्ही काय किंवा हा शब्द आल्यामुळं दोन्ही लागतील का नाही असं सांगू शकत नाही, कोणतंही एक लागू शकतं. तर पाहूया आता ते नंतर. काय तुमच्याकडे 30-40 दोन्ही असलेलं कधी चांगलं. आता लघुटंकलेखक याला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. माध्यमिक म्हणजे 10वी 12वी. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लघुलेखनाची परीक्षा 80 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाची परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असावी. 19 ते 38 याचं वय. तर भूमापक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वरील शैक्षणिक अर्हता धारण केल्यावर शासकीय किंवा शासन मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात आलेले भूमापक या विषयाचे 2 वर्षाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. याचं वय पण तेच आहे. तर अनुरेखक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने त्या परीक्षेशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली कोणतीही इतर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा किंवा मान्यताप्राप्त स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम किंवा तिच्याशी समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा वास्तुशास्त्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र धारण केलेले असावे. तर मित्रांनो, हे वयोमर्यादेच्या अटीत शिथिलता आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्यांना कमाल वयोमर्यादेपेक्षा 5 वर्ष अधिक आहे. जे 38 वर्ष म्हणलं ना, त्याच्यापेक्षा 5 वर्ष अधिक म्हणजे 43पर्यंत जाऊ शकता. प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45पर्यंत आहे. दिव्यांगासाठी पण तेच आहे. माजी सैनिकसाठी विहित वयोमर्यादेतील सूट सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील. दिव्यांग असणाऱ्या माजी सैनिक यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत, अंशकालीन उमेदवारांसाठी 46 वर्षापर्यंत, खेळाडू उमेदवारांसाठी 5 वर्षापर्यंतची अट शिथिल आणि जास्तीत जास्त 43. भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत. स्वातंत्र्य संग्राम सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य 1991ची जनगणना कर्मचारी व 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी उमेदवार यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत शिथिल आहे अट. म्हाडाच्या सेवेतील कर्मचारी त्यांच्यासाठी तर अट लागू नाही वयोमर्यादेची. तर आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते पाहूया मित्रांनो. तर याचं परीक्षेचं स्वरूप कार्यकारी अभियंत्याचं मराठी भाषा आहे, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी 25 गुण याप्रमाणे 100 गुण राहणार आहेत. संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100 गुण म्हणजे याचे 100 ते आणि तांत्रिकमधले 100 म्हणजे एकूण 200 गुण. तर परीक्षेचा दर्जा 12वी असेल. शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान, परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा 12वी समान आहे. ते टेक्निकल पदवीची एक्झाम असेल, पदवीसारखा असेल आणि मराठी जे आहे तो 12वी प्रमाणे. तर कनिष्ठ अभियंता सेम आहे मित्रांनो सगळं. मराठी, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी हे सगळे विषय आहेत. आपलं महत्त्वाचं काय, सहाय्यक कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक याला काय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी.
प्रत्येकी 50 गुण, याप्रमाणे 200 गुणाची एक्झाम आहे. म्हणजे प्रत्येकी 50 गुण विचारणार आहे. एकूण 200 गुणाची एक्झाम आहे. तर याचा दर्जा काय आपला लिपिकचा, शासन मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान, परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वीच्या दर्जाच्या समान. तर मित्रांनो, याचं परीक्षा शुल्क आहे अमागास प्रवर्ग यांच्यासाठी 500 आहे आणि मागास प्रवर्गासाठी 300 रुपये आहे. हे शुल्क बँक प्रोसेसिंग शुल्क लागू असेल, म्हणजे जे बँकेचे चार्जेस लागणार तुम्हाला फी भरताना ते सोडून आहे. ते बँकेचे चार्जेस तुम्हाला भरावंच लागणार. आणि माजी सैनिकांना परीक्षा फी लागू नाही. उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल, हे लक्षात असू द्या मित्रांनो. तर मित्रांनो, यांचे निवडीचे निकष हे दिलेले आहेत. ही सगळी डिटेल्स PDF मी व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण जास्त बोर मी नाही करू शकत. तर याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच अर्ज भरा. जास्त काय घाई करू नका, खूप टाईम आहे अर्ज भरायला. फक्त एवढं लक्षात घ्या की गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तसेच सदर निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निकष शिथिल करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील. तर एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता 200 मार्काची एक्झाम म्हणल्यास तुम्हाला किमान 90 मार्क तरी मिळायला पाहिजे. त्याच्या 45% म्हणल्यास 90 मार्क, 200 गुणाची एक्झाम म्हणल्यास तेवढे केलं तरच तुमचा विचार केला जाणार, असं इथं दिलेलं आहे. आता ते, आणि जर उमेदवारच उपलब्ध नाही झाले तर ते अट शिथिल करणार आहेत. तुम्हाला काय डाऊट असलं तर कमेंट करा. तुमचा डाऊट म्हणजे ते आम्ही सोडवायचा प्रयत्न नक्की करू. तर फॉर्म भरा आणि एक्झाम द्या. तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद.